सोलापूर शहर परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून 33% हरित क्षेत्र निर्मिती करण्याकामी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील उद्योजक, पर्यावरणप्रेमी संस्था, नागरिक यांच्या समवेत 3 मार्च रोजी इंद्रभवन इमारतीमधील आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त तैमूर मुलानी, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी, पर्यावरण संवर्धन अधिकारी अक्षय मोरे, उद्यान अधीक्षक किरण जगदाळे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी धवलशहा, यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, अंबादास बिंगे, अनिल जोशी, डॉक्टर मनोज देवकर, पवन देसाई, बँक ऑफ बडोदाचे अमित चौधरी, अभिषेक बदलापुरे, विजय जाधव, भारत पाटील यांच्यासह सामाजिक संघटना, वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी, उद्योजक उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीस अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि उपस्थितांचे स्वागत करून हरित सोलापूर चर्चासत्राच्या आयोजनाची सविस्तर माहिती दिली। यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील उद्योजक, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, वृक्ष संघटना, सामान्य नागरिक यांच्याशी संवाद साधताना म्हणाले, सोलापूर शहर हरित आणि सुंदर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे। बांधकाम परवानगी देताना ग्रीन बिल्डिंग प्रकल्पास चालना देण्याकामी स्वतंत्र धोरण नेमण्यात येईल। येणाऱ्या पावसाच्या कालावधीत वृक्षारोपण करण्याकामी झोननिहाय नियोजन करून परिसरातील शाळा आणि संस्थांना सहभागी करून घेण्याकामी स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल। पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, उद्योजक यांनी जागेसहित सविस्तर प्रस्ताव महानगरपालिकेकडे सादर करावा। मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करणे, त्यांचे मेंटेनन्स करणे, वृक्षारोपण स्पर्धांचे येणाऱ्या कालावधीत आयोजन करणे, वृक्षांचे पुनर्रोपण करणे, हरित इमारत धोरण अंमलबजावणी करणे, नागरिकांना प्रत्येक घरासमोर सोसायटीमध्ये गार्डन अथवा व्हर्टिकल गार्डन तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तसेच शहर हरित सुंदर दिसण्यासाठी हरित आच्छादने तयार करण्यासाठी लोक सहभाग असणे गरजेचे असून यामध्ये पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, उद्योजक यांचे मार्फत शाळा, दवाखाने, शासकीय इमारत परिसर, खुल्या जागा, हरित पट्टे, रोड डिव्हायडर, वृक्षारोपण मेंटेनन्स करतात सहभागी व्हावे। यासाठी उपायुक्त तैमूर मुलानी, नोडल अधिकारी, ईमेल dmcsolapur2@gmail.com यांच्याकडे विहित नमुन्याचे अर्ज सादर करायचे असून सदर सादरीकरणाचा मसुदा सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।